गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. उद्या आपल्यासाठी लय खुशीचा दिवस आहे. काऊन सर, तुम्ही शाळा सोडून चालले का? का बे, तुला काय प्रॉब्लेम आहे? मी या शाळेत आहे तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? अजी नाही जी सर, तसं नाही जी. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला तर फक्त तुम्हीच प्रॉब्लेम आहे. अच्छा बरं. एक मिनिट. हे काय 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 म्हटलं मी तू? अरे काही नाही सर, तुम्ही ते म्हणत होते ना काहीतरी उद्या काहीतरी खुशीचा दिवस आहे, मग ते काय ते त्याचा विषय सांगा बा काय आहे तर. का बे, एवढे मोठे घोडमे झाले तुम्ही? हा अबे लाजा वाटू द्या ना थोड्या. उद्या काय आहे तुम्हाला माहित नाही लेको. बरं सांगा बरं, तुम्हीच सांगा आता उद्या काय आहे तर सांगा. सर उद्या 26 जानेवारी आहे. वा शाबास. पाहिले का, तिला तरी माहित आहे. तुम्ही तर फक्त नुसते कवाल्या करायला जायचा शाळेत. ओय चल तू उभा होय. जी मास्तर. सांग उद्या 26 जानेवारी आहे म्हणजे काय आहे? सर उद्या 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी म्हणजे स्वतंत्र दिन आहे. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय. चांगाटल्या तोंडाच्या 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन होते का? ए दातवासे, तू सांग रे, स्वातंत्र्य दिन कधी असते तर? मास्तर स्वातंत्र्य दिन गांधी जयंतीच्या दिवशी असते. अबे दातर तोंड्या, गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते मेळा. अरे काय मास्तर, काही पण सांगता राव तुम्ही. हा अरे 2 ऑक्टोबरला गांधी जयंती थोडी असते. अरे 2 ऑक्टोबरला ते स्वामी चिन्मयानंद नाही ना, स्वामी चिन्मयानंद त्याचं प्रवचन असते गोव्याले. काय? अबे आता ह्या स्वामी चिन्मयानंद कोण होय रे बा? मास्तर कालच रात्री पिक्चर पाहिला मी अजय देवगणचा. त्याच्यात 2 ऑक्टोबरला ते गोव्याला जाते प्रवचन ऐकायला. अबे गोट्यापेक्षा तुमचे डोके निप्पार झाले अरे बाबा. अबे प्रवचनवाल्या, तुला आता असं खराब भाषेत प्रवचन देईन ना मी, तुला काय सांगू मी आता. सर मी सांगतो, मला माहित आहे काय असते तर. सांग पोरी, आता तूच सांग काय असते तर. सर उद्या 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी म्हणजे भारताचा गणराज्य दिन होय. 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन होय. तेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झाला होता. सॉरी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. वा शाबास. तुम्ही लेको डांबरट हो, काहीतरी शिका लेको, काहीतरी शिका. हो सर, आम्हाला माहित आहे सर्व. अजी आम्ही मजाक करत होतो. एवढं माहित नाही का आम्हाला 15 ऑगस्ट 26 जानेवारी लहान गोष्टी, एवढ्या मोठ्या गोष्टी आम्हाला माहित राहते सर्व. अबे इथं का मजाक करायला येते का तुम्ही, मजाकवाल्या? बरं जाऊ द्या आता ते. मी काय म्हणतो, उद्या 26 जानेवारी आहे तर उद्याचं काय काय ठरलंय मग? काही नाही सर, आज थोडंसं काय म्हणते ते चुना घेरू वगैरे करून टाकतो आणि तोरणं लावून टाकतो. हा सर मी काय म्हणतो, ते प्रसादाचा चेंज करावं. काय ते खोबरा चीज ना ते साखर वाटतं तुम्ही, संत्रा गोळी. हा अबे मग काय तुला गुलाबजामुन वाटू का? गुलाबजामुन तोंडे. बरं पोरींनो, तुमचं काय ठरलंय? सर आमचा डान्स आहे. कोणता? देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, या हर कदम कदम पर धरती बदले रंग. अरे वा मस्त. बरं भाषण गिषण कोण देणार आहे मग? सर मी देणार आहे भाषण. हो का? इकडे समोर आहे, उभा राहून देऊन टाका बरं पहिले. भारत माता की जय. माया नाव मन्या आहे. आज मी तुम्हाला 26 जानेवारी निमित्त 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही ते शांत मनाने ऐकून घ्यावे ही मी तुम्हाला विनंती करीत आहे. अबे 2 शब्द म्हणतो लेकान, किती मोठं बोलला तू. संपले 2 शब्द. अबे दातार तोंडे, इथं 5 जोक मारायला स्वतः काही करणार नाही, दुसरे करायला चाललं का तिथं चालले काड्या करायला पहिले. हा भाषण सुरू करतो. आज 26 तारीख आहे. आज 26 तारीख आहे आणि जानेवारी महिना आहे, म्हणून आज 26 जानेवारी आहे. आणि आजच्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला होता. अबे मगाने सांगितलं तुम्हाला की 15 ऑगस्टला भारत स्वातंत्र्य झालता. एकच लेवा 10 वेळा सांगा लागते. आज 26 जानेवारी आहे, त्याचं सांग काहीतरी. आज 26 जानेवारी आहे. आजच्या दिवशी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजीनं जन्म घेतला होता. अबे बैताळा, आज 26 जानेवारी आहे. 15 ऑगस्टला भारत स्वातंत्र्य झाला होता. 26 जानेवारीला आहे. 2 ऑक्टोबरला गांधीजीनं जन्म घेतला होता, तेव्हा महात्मा जयंती होती. त्याला काहीतरी म्हणते, मला काही माहीत नाही. अबे 26 जानेवारीचं सांग ना तू भाषण. आज 26 जानेवारी आहे. अबे 26 जानेवारी साऱ्या जगाला माहीत झालं ना आता. अबे 26 जानेवारीच्या समोर काय ते तर बोल, भाषण चालू करणं समोरचं. आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी आहे. आज 26 जानेवारी आहे. मग सर उद्या 27 जानेवारी आहे. मग 28, 29, 30, 31 जानेवारी आहे. अशानं आपला जानेवारी महिना खतम होऊन जाते आणि मग फरवरी महिना लागते. अबे हे काय भाषण होईल का तुझ्या? चाललो मी काही येत नाही उद्या शाळेत. मी काही झेंडा फडकवायला येत नाही. मी काही 26 जानेवारी करत नाही. हां
पुरी माझ्या वर्गाची तुम्ही वाट लावून ठेवली का? एक ढंगाचं काम नाही ना तुमचं. हो मास्तर थांबा ना हो, तुम्ही जाण तर उद्या झेंडा कोण फडकवन? बरं मंडळी, मजाकबाजी तर चालूच राहते. तर मग आज काय 26 जानेवारीच्या तुम्हा सर्व भारतवासियांना, महाराष्ट्रातील सर्व लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला भारत माता की जय. गणराज्य दिन चिरायू हो. जय हिंद.